शब्द आहे माझा। तुमची तिळाची वडी मस्त मऊसूद आणि टेस्टीच बनणार 100%। अशी तिळाची वडी एकदा बनवून तर बघा। चला तर मग आता आपण तिळाची वडी बनवायला सुरुवात करूया। आपण हे 1 वाटी तीळ घेतले आहे, अर्धा वाटी आपण गूळ घेतला आहे आणि अर्धा वाटी शेंगदाणे घेतले आहे आणि 1 चमचा तूप घेतले आहे आणि 3 विलायची घेतलेली आहे। तर आपण सुरुवात करूया। आता शेंगदाणे आपण भाजून घेऊया। लो फ्लेम वरती शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहे। भाजून झाले आहे, आता आपण तीळ भाजून घेऊया। आपण मंद आचेवरती भाजून घेणार आहोत। कारण आता वडीची सगळी चव ही भाजण्यावरच असते। शेंगदाणे आणि तीळ चांगले खरपूस असे मंद आचेवर भाजले की वडीला पण चांगली चव येते। तर चला तर मग आता आपण कढईमध्ये 1 चमचा आपण जे तूप घेतले होते ते टाकूया। गूळ टाकून घेऊया। आपण आपली चिक्की चांगली मऊसूद आणि टेस्टी होण्यासाठी आपण त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया। थोडं पाणी टाकल्यामुळे चिक्की अशी जास्त कडक होत नाही, मऊ व्हायला मदत होते। आता आपण हा गूळ सगळा वितळून घेऊया। आता हे भाजलेले शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया आणि हे भाजलेले तीळ पण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊया। आता हे आपण ग्राइंड करून घेऊया। हा गूळ वितळून तयार झाला आहे, त्याला थोडी उकळी पण आलेली आहे। मी त्याच्यामध्ये ही 3 विलायची टाकून घेतली आहे। आता आपण हे मिक्सर मधून ग्राइंड केलेला तीळ आणि शेंगदाणे त्यामध्ये टाकून घेणार आहोत। हे बघा असे जाडसर दळून घेतले आहे मी मिक्सर मधून। त्यामध्ये तीळ पण अख्खे दिसत आहेत, शेंगदाणे पण थोडेसे दिसत आहेत। आपण हे त्याच्यात टाकून त्याचा गोळा होईपर्यंत तर आपण आता हे स्टर करून घेतलेले आहे। आपण आता हे ताटाला तूप लावून हे ताटामध्ये काढून वडी थापून घेऊया। आता ह्या प्लेटला आपण तूप लावून घेतले आहे, त्याच्यावरती आपण हे टाकून स्प्रेड करून घेऊ। तर बघा आपली अशी बर्फी तयार झाली आहे, वडी तयार झाली आहे। बघा मी तुम्हाला काढून दाखवते। तर बघा तुम्हाला टेक्स्चरवरून कळतच असेल किती छान मऊसूद आपली वडी तयार झालेली आहे। तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।